नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आम्ही जे आहे ती सिद्धेश्वर मंदिरावर गेलो होतो आणि तिथे खूप छान पद्धतीने निसर्गरम्य वातावरण आहे। त्याचबरोबर तिथे भरपूर असा एरिया जो आहे तो खूप मोठा आहे आणि सगळीकडे छान पद्धतीने हिरवगार असं दिसते। मंदिराला जो आहे गोल्डन कलरचा जे आहे ना ते रंग दिलेला आहे, खूप छान दिसतं ते। आणि आता तुम्ही बघू शकता खूप अंधार आहे आणि तिथे आतल्या आतच एक छोटंसं असं महादेवाचं मंदिर आहे। इथे पालखी निघते, तर ते पालखीचं जे होतं ते। आणि हे बघा, हे बाहेर आल्यानंतर एक छोटंसं परत मंदिर आहे, तिथेच दगडाचं बांधकाम आहे पूर्ण। त्याचबरोबर आत गेल्यानंतर असं छोटंसं दिसतं। इकडं बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळीकडे असे मोठे मोठे झाडं आहेत आणि पूर्ण दगडाचं मंदिर आहे ते। त्याचबरोबर इथे जे आहे ना ते वट वाघुळी जे आहे त्या झाडावर लटकलेले आहेत आणि इथे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते मागून येते। हे फोटोसाठी इथे हत्ती वगैरे आहेत। त्याचबरोबर अगदी छोटे छोटे झाडं आहेत आणि चौकोन जे आहे ना ते पूर्णपणे झाडाने वेढवलेलं आहे। इथे दोन फुलपाखरू उडत होते, तर मी त्याचं शूटिंग करत होते, तर ते काही अंतराने परत गेले। इथे वर बघू शकता तुम्ही वट वाघुळी आहेत आणि ह्या भरपूर अशा तिथे बघायला मिळतात, हिरव्या झाडावर असो किंवा मग आधी आपण सुद्धा पहिल्या झाडावर त्या बघितलेल्या आहेत। इथे जे आहे दत्ताचं मंदिर आहे आणि दत्ताच्या मंदिरामध्ये हे दोघं दर्शन घेत होते। त्याचबरोबर इथे वारुळसुद्धा आहे, जे नागपंचमीला सगळ्यात मोठी तिथे पूजा केली जाते आणि भरपूर सारा असा कार्यक्रमसुद्धा तिथे असतो। हे जे आहे ना इथे पाणी तुम्ही बघू शकता, खूप छान बनवलेलं आहे। हे सगळं दगडाचं काम आहे आणि इथे बघू शकता तुम्ही कासव आहे, तर कासव जे आहे पाण्याच्या बाहेर येऊन बसलेले होते। भरपूर असे मोठे मोठे मासे आहेत, कलरचे आहेत। ही येलो कलरची होती आणि याच्या शेजारीच एक ब्लॅक कलरची होती। असे भरपूर रंगीत बेरंगीत आहे जिथे मासे आहेत आणि खूप छान वाटतं हे सगळं बघायला। थंडीगार हवा असते, मस्त वाटतं सगळं, खूप निसर्गरम्य वातावरण आहे। बरेचसे कासव जे आहे ते पाण्यात पोहत होते आणि इथे पण आतल्या आत जे आहे ना ते पूर्ण कॉर्नरला छोटे छोटे मंदिर आहेत। गणपतीचं असो किंवा मग अनेक देवाचे जे आहेत ना तिथे छोटे छोटे मंदिर आहे। भरपूर अशा महादेवाची पिंडीसुद्धा तिथे आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे मासे आहे। आणि हा कासव आहे ना खूप वेळचा खाली जात होता, वरती येत होता, मग तो कधी कधी खाली जायचा आणि अक्षरशः तो मग वरती आला थोड्या वेळाने। ते बरेच कासव जे आहेत ते पाण्याच्या बाहेर येऊन बसलेले होते। मग मी भरपूर अशा कासवांची शूटिंगसुद्धा घेतली। इकडे पण होते, आम्ही जिकडे बसलो होतो तिकडे तर होतेच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा कासव होते। नंतर आम्ही जे आहे हॉटेलमध्ये गेलो होतो, चतुर्थी असं या हॉटेलचं नाव आहे। छान आहे तसं हॉटेल, मस्त वाटलं जाऊन। पण इकडे जेव्हा मनसरला वगैरे येतो ना त्या साईडलाच ही हॉटेल आहे, तर तुम्ही बघू शकता सगळी लुक त्या हॉटेलचा होता। त्याच्यानंतर मंचरच्या रोडवरच जे आहे तर तिथे तपोवन असं परिसर आहे आणि स्वामींचा मठसुद्धा तिथून आत लागतो, तर थोडं दूर जावं लागतं। हे सगळा तिथला एरिया आहे, खूप छान पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण होतं तिथे आणि ना अधूनमधून खूप छान छान असे मोरांचे आवाज यायचे। सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि तुम्ही बघसाल तर सगळीकडे तुम्हाला हिरवंच दिसत असेल। तर आणि तिथे काय झालं होतं की मासे पकडायला आलेसुद्धा होते, त्यांनी जाळे वगैरे सुद्धा लावले, तर ते काही यामध्ये शूट नाही केलं मी। तर अशा पद्धतीने सगळीकडे आपण बघितलं तर अगदी झाडवण आपल्याला दिसत आहे आणि हे तपोवनचा परिसर आहे। तुम्ही जर त्या रोडने येत असाल तर तुम्हाला तो मठसुद्धा दिसेल आणि हे जे आहे ते दगड फेकत होते त्या पाण्यामध्ये। नंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर जे आहे त्याच एरियामध्ये आम्ही पुढे गेलो होतो, तर ते एक छोटंसं मंदिर होतं, मग तिथे आम्ही थांबलो। तर हा छोटा मुलगा जे आहे तिथे खेकडे पकडत होता, अगदी छोटासाच खेकडा त्यांनी पकडलेला होता आणि इथून बघू शकता किती सुंदर असं पाणी वाहत आहे आणि खूप भारी वाटत होतं तिथं, असं मस्त छान वाटत होतं। खूप निसर्गरम्य वातावरण होतं आणि एकदम पाऊस पण थोडा थोडा येत होता। आणि हे जे मंदिर तुम्हाला दिसते ना ते देवीचं मंदिर आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.